सूर्या न्यूज. सत्य, विश्वास, जनतेचा आवाज. चांदूर रेल्वे तालुक्यातील शिरसगाव कोरडे येथे माजी शिक्षकांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न. स्मृतिशेष काशीबाई मेमोरियल ट्रस्ट तुळजापूर यांचे आयोजन. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा शिरसगाव कोरडे तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती येथे काशीबाई मेमोरियल ट्रस्ट तुळजापूर यांच्या वतीने माजी सेवानिवृत्त शिक्षक सत्कार सोहळा तसेच विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मुंबई येथील निवृत्त माननीय न्यायाधीश सुधा मनवर, तर विशेष अतिथी म्हणून सीमाताई बनसोड, सरपंच शिरसगाव कोरडे यांची उपस्थिती होती. सुरुवातीला श्रीराम बनसोड यांनी स्वागतपर भाषणाद्वारे मंचावर उपस्थित पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी मंचावर उपस्थित माजी न्यायाधीश सुधा मनवर, सरपंच सीमाताई बनसोड, डॉक्टर गोपीचंद मेश्राम माजी प्राचार्य, मुख्याध्यापक निरंजन चव्हाण, तळोकार, माजी शिक्षक साहेबराव बेलसरे, शामराव ठावकर, रामकृष्ण पांडे यांची उपस्थिती होती. यानंतर SD बनसोड यांनी ट्रस्टची उद्दिष्टे सांगून स्मृतिशेष काशीबाई यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. हर्षल बनसोड यांनी सन्माननीय अध्यक्षा न्यायाधीश सुधा मनवर यांचा विस्तृत परिचय दिला. तसेच भीमराव बनसोड यांनी श्रीमती सीमाताई बनसोड यांची माहिती दिली. वरील मान्यवरांचा सत्कार संध्या बनसोड व वनिता बनसोड यांनी केला. त्यानंतर माजी विद्यार्थी डॉक्टर रवींद्र बनसोड आणि डॉक्टर विजय बोंद्रे यांनी माजी शिक्षकांच्या कामगिरीची सखोल माहिती दिली. या शिक्षकांच्यामुळे आम्ही घडलो असे सांगून त्यांचे आभार मानले. गुरुवर्य साहेबराव बेलसरे, गुरुवर्य रामकृष्ण पांडे व गुरुवर्य शामराव ठावकर यांचा विशेष सत्कार अध्यक्षाच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर माजी शिक्षकांनी आपले मोलाचे अनुभव व मार्गदर्शन सादर केले. त्यानंतर इयत्ता 4थी 5वी मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देत प्रथम बक्षीस 3,000, द्वितीय बक्षीस 2,000 व तृतीय बक्षीस 1,000 रुपये असे पारितोषिक करण्यात आले. मुख्याध्यापक चव्हाण यांनी शाळेची कामगिरी व प्रगतीचा आढावा सादर केला. सरांचा सत्कार अनुजा बनसोड व हिरा बनसोड यांनी केला. डॉक्टर मेश्राम यांचा सत्कार रत्नमाला बनसोड आणि विद्या बनसोड यांनी केला. माजी न्यायाधीश सुधा मनवर, सरपंच सीमाताई बनसोड, डॉक्टर गोपीचंद मेश्राम, मुख्याध्यापक तळोकार या मान्यवरांनी मार्गदर्शन व प्रेरणादायी भाषण केले. मान्यवरांनी आपल्या भाषणातून ट्रस्टच्या या समाज उपयोगी कार्यक्रमाची प्रशंसा केली. तर आपल्या गुरुजनांच्या प्रती आदर बाळगणाऱ्या व ग्रामीण भागातील शिक्षणाच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना मदतीचा निर्धार केला. सर्वांनी या उत्कृष्ट आयोजनाबद्दल कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे संचालन SD बनसोड यांनी केले, तर आभार प्रदर्शन गुणवंत बनसोडे यांनी केली. कार्यक्रमाची सांगता सुरुची भोजन व स्नेह भेटीने झाले. या सत्कार सोहळ्याखाली खालील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय ठरली, ज्यामध्ये SD बनसोड, श्रीराम बनसोड, हर्षल बनसोड, भीमराव बनसोड, प्रभा ढानके, विद्या बनसोड, शोभा उके, शारदा अघम, प्राजक्ता बनसोड, संध्या बुटलेकर, शैलजा बोंद्रे, संजय बनसोड, रागिनी मेश्राम, अशोक बनसोड, विजू बेलसरे इत्यादी गुणवंत विद्यार्थी. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरता गुणवंत बनसोड, विद्या बनसोड, हर्षल बनसोड, अनुराग बनसोड, रत्नमाला बनसोड यांनी अथक परिश्रम घेतले. सेवा दिली. त्यात म्हणजे एक ॲडिशन असं की रिटायरमेंट आपलं 60-62 वर्षाचं असते. 65व्या वर्षापर्यंत सरकारने त्यांना रिटायरमेंट दिलेलं नाही. अशी व्यक्ती इथे आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. मामीजींचा परिचयासोबत मी सगळ्यांचाही परिचय दिलेला आहे, पण मामीजींनी मला काल एक सूचना केली होती की एखादं स्वागत गीत तयार करा. केलेला SD मनवार, सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश. आज माझ्या भाचा सदाशिवराव बनसोड यांनी त्याच्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ, आईच्या म्हणजे काशीबाई मेमोरियल ट्रस्ट प्रित्यर्थ
हा सोहळा आदर्श शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थी पारितोषिक समारंभ आयोजित केलेला आहे। या ठिकाणी असा हा सोहळा इतका आनंदाचा आणि अभिमानास्पद झाला की त्यांचे जे माजी शिक्षक होते त्यांचा येथे खूप छान रीतीने गौरव करण्यात आला, त्यांना त्यांचा आदरपूर्ण सत्कार करण्यात आला। तसेच गुणवंत विद्यार्थी जे होते पाचव्या वर्गातले त्यांना पहिलं, दुसरं आणि तिसरं असं पारितोषिक देण्यात आलेलं आहे, 3000, 2000 आणि 1000चं। आणि ह्या संपूर्ण परिवारात म्हणजे सोहळ्यात बनसोड परिवार, त्यांचे सगळे नातेवाईक आणि मी त्यांची मामी ह्या नात्याने मी इथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। नवनवीन आणि ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच जनसूर्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।